नमस्कार विद्यार्थी मित्र. आज करिअरच्या 100 वाटामध्ये पुन्हा एकदा नवीन एपिसोड घेऊन येत आहोत. माझं नाव सोमनाथ करे. मी एका ग्रामीण भागातून येतो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये पळस म्हणून एक नावाचं गाव आहे. तुमचं टोटल इयर ऑफ एक्सपिरियन्स किती आहे आणि तुम्ही आतापर्यंत किती कंपन्यामध्ये काम केलं? कामाची तुमचा पहिला जॉब कोणता होता असं सांगा. आता माझा टोटल एक्सपिरियन्स हा 9 वर्षापेक्षा जास्त आहे. ऑलमोस्ट 9.5 वर्ष एक्सपिरियन्स आहे. मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो. यायला पण जे प्रॉम्प्ट टाकणारे लोक आहेत ते पण इंजिनियरच बसले. बरोबर. तुम्ही जर इनपुटच नाही दिलं तर AI काय तुम्हाला देणार? AI डायरेक्ट तुम्हाला सॉफ्टवेअर नाही बनवून देणार. कोणत्याही शॉर्टकटच्या पाठीमागे लागू नका. फसवणूक ज्या होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात, त्या फसवणूक पासून जर तुम्हाला सावध व्हायचं असेल तर लक्षात ठेवा की IT ही अशी फील्ड आहे, स्किल बेस्ड फील्ड आहे आणि इथं पैसे देऊन जॉबला लागता येत नाही. तुम्हाला जॉबचे पैसे मिळत आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्र. आज करिअरच्या 100 वाटामध्ये पुन्हा एकदा नवीन एपिसोड घेऊन येत आहोत. आम्ही एक जावा डेव्हलपरचा ऑलरेडी एक एपिसोड जो आहे तो एपिसोड केलेला होता आणि त्यानंतर हा जो एपिसोड आहे तो हा एपिसोड जावा प्लस तुम्ही जे जॉब नेटवर्किंग आहे त्या जॉब नेटवर्किंगमध्ये काय करायला पाहिजे याच्यासाठीच आहे. सोमनाथच्या बाबतीतचा माझा जो एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंत, आम्ही एका कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलो आणि त्या कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये खूप ॲक्टिव्हली ॲग्रेसिव्हली जॉब ओपनिंगच्या बाबतीतचे मेसेज त्यांचे असायचे आणि त्याच्या संदर्भात मी त्यांना विचारलं की तुम्ही पॉडकास्टसाठी याल का? आणि त्यांनी होकार दर्शवला आणि हा आजचा शूट आपण करतो आहोत. सो मित्रांनो, आपण टेक्निकली प्रिपेअर करणं वेगळं आणि जॉब हंटिंग करणं वेगळं. जॉब हंटिंगच्या बाबतीत तुमच्या काही गोष्टी असायला पाहिजे, जसं ग्रुप जॉईनिंग करणं, ॲक्टिव्ह राहणं, या सगळ्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत. आजचा एपिसोड हा त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना जावामध्ये करिअर करायचं आहे. आजचा एपिसोड हा त्या लोकांसाठी जावामध्ये ज्यांचं मिड करिअर आहे त्यांच्यासाठी आणि जावा सिनियर जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. सो एपिसोडची सुरुवात जी आहे ती एपिसोडची सुरुवात त्यांच्या इंट्रोडक्शनच्या माध्यमातून करतो. सोमनाथ, नमस्कार. पॉडकास्टमध्ये खूप स्वागत. तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन जे आहे ते इंट्रोडक्शन द्या. तुम्ही कोणत्या गावातून आहे, काय एज्युकेशन झालेलं आहे त्याच्यावर. माझं नाव सोमनाथ करे. मी एका ग्रामीण भागातून येतो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये पळस म्हणून एक नावाचं गाव आहे. जे गाव आहे की बॉर्डरला ॲक्च्युली माळशिरस तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्याच्या पण, जिथे कुठल्या सुविधा म्हणजे गावातला पहिला IT इंजिनियर म्हणून मीच आहे. मी ग्रॅज्युएशन अख्ख्या घरामध्ये, म्हणजे माझी फॅमिली खूप मोठी आहे, त्या फॅमिलीमधून पण ग्रॅज्युएट करून इंजिनियर झालेला पहिला मुलगा आहे मी. तर माझ्याही जर्नी अशी स्टार्ट झाली की मी 10वी नंतर डिप्लोमा केला. नंतर डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं, पण तिथून पण आमची वणवण चालूच होती, जशी नॉर्मल ग्रामीण भागातल्या मुलांची वणवण चालू असते तशी. मग मी माझ्या मित्रा थ्रू पहिल्यांदा माझा नंबर लागला DY पाटील लोहगावला. पण तिथे ॲडमिशन मला ॲक्च्युली घेऊ वाटलं नाही, कारण की मी जी अवस्था बघितली की मला जिथं पोचू शकत नव्हतं मी की टायमिंगला. त्यामुळे मग मी पुन्हा नेक्स्ट राऊंडला अप्लाय केला आणि मी मुंबईला एका चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं मला. MGM म्हणून कॉलेज आहे नवी मुंबईमध्ये. तिथे मित्राच्या घरी राहिलो. त्या मित्राचं खूप खूप म्हणजे आमच्यावरती असं आहे की त्यांचे एक म्हणतात ना की बाबा की ज्याला कोणातली एक आश्रय दिल्यासारखं झालं. आणि त्याच्याकडे 15 दिवस जाऊन आम्ही 2-3 मित्र राहिलो. तो पण माझा जो मित्र होता तो पण गावाकडचा होता. तिथून आमची ॲक्च्युली जर्नी सुरू झाली ॲक्च्युली इंजिनिअरिंगची काय असते ती. आणि तिथूनच आम्ही स्टार्ट केलं की जॉब्स काय. नंतर असे मित्र भेटत गेले की जसं की आमच्या ग्रुप्समध्ये एक सचिन चौगुले म्हणून आहेत, त्यांच्या थ्रू आम्ही कम्युनिटीशी जोडलं गेलो. कारण आम्ही तिथूनच हे केलं की ठरलं की बाबा ग्रामीण भागातल्या मुलांना काय चॅलेंजेस फेस करावे लागतात. राईट. जॉबचे आमचं एक मल्हार IT माइंड्स म्हणून आम्ही एक ग्रुप फॉर्म केला आहे, ज्याच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहोचता येईल, ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोहोचता येईल आणि त्याच्यामधले ॲक्टिव्ह मेंबर म्हणून सोमनाथकडे आम्ही बघतो. सोमनाथ, तुमचं टोटल इयर ऑफ एक्सपिरियन्स किती आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत किती कंपन्यामध्ये काम केलं? कामाची तुमचा पहिला जॉब कोणता होता? सर्च करताना आता बऱ्याच साऱ्या, मीही मुंबई युनिव्हर्सिटीमधून पासआउट आहे. त्याच्या आधी माझे तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे की आत्ता प्रत्येक तालुक्यात एक इंजिनिअरिंग कॉलेज झालं आहे असं मला वाटतं. मी जर सांगोलचं असेल तर सांगोलमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजला माझा प्रेफरन्स असतो. बट काय डिफरन्स आहे सोमनाथ एक्झॅक्टली की Tier 1 सिटीमधलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि ग्रामीण भागातले कॉलेजेस? तर थॉट प्रोसेसमध्ये काय बदल होतो का, किंवा तुमचं विचार करण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये काय बदल होतो का, याच्याबद्दल थोडंसं सांगा. आता माझा टोटल एक्सपिरियन्स हा 9 वर्षापेक्षा जास्त आहे. ऑलमोस्ट 9.5 वर्ष एक्सपिरियन्स आहे. मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो.
माझा पहिल्या जॉबच्या बद्दल बोलायचं झालं तर असंच, ज्या आम्ही ग्रुप क्रिएट केला, पण जिथे मी जावा डेव्हलपर म्हणून लागलो, एक प्रोडक्ट बेस्ड कंपनीमधून मी स्टार्ट केली. पण त्याच्या आधी इंटरव्ह्यूसाठी माझं हेच चालू होतं की ग्रुपमध्ये पोस्ट यायच्यात जायचो. तर मी ही प्रोडक्ट बेस्ड कंपनी जॉईन कशी केली, तर आता मी जसं की नाव दिलं सचिन चौगुले. मी रेड हॅटला इंटरव्ह्यू दिला. रेड हॅटला मी 3 राऊंड क्रॅक केले. ॲज अ फ्रेशरच गेलो होतो. ग्रेट. 3 राऊंड क्रॅक केले, पण लास्ट राऊंडला मी बाहेर पडलो. प्रॉब्लेम कम्युनिकेशन, ग्रामीण भागातून आलेलो आणि नेटवर्क. तिथून बाहेर पडलो. सेम डेला मी सचिनला भेटलो. त्यांच्या थ्रू त्यांचे जे मित्र होते वैकुंठ म्हणून आहेत, वैकुंठ राहुल, जे बाहेरचे जर असले तरी एकदम सपोर्टिव्ह मला भेटले. नंतर मी प्रॉडक्ट बेस्ड कंपनी जॉईन केली, C12B सोल्युशन्स म्हणून. तिथून मी तिथे ऑलमोस्ट 6 वर्ष काम केलं. मला शिकायला खूप भेटलं. मिड साईज कंपनी होती. नंतर मी 2021ला स्विच मारला, ते नेक्स्ट डिजिटल इंजिनिअरिंग, एक प्रॉडक्ट इंजिनिअरिंग कंपनीमध्ये गेलो. आता मी कॅपजेमिनीमध्ये ॲज अ टेक लीड काम करतो आणि कॅपजेमिनीचा वेल नोन क्लायंट मॉर्गन स्टॅनलेसाठी मी टेक लीड म्हणून काम करतोय. Great. त्यांचे इन्व्हेस्टमेंट बँकिंगचं आणि आता वेल्थ मॅनेजमेंटसाठी मी काम करतोय त्यांच्याकडे. रिअली ग्रेट. सो 9-9.5 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये साधारण तुम्ही 3 कंपनीमध्ये companies. कंपनी. सर मला हा क्वेश्चन विचारायचा आहे की आपली थोडंसं लॉयलिटी जो चेक, कारण बरेच सारे इंटरव्ह्यूचे ज्यावेळेस कॉल येतात 10 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये 10 कंपन्या किंवा 8 कंपन्या 6 कंपन्यांचे स्विच असतात मुलांचे. तर तो जो CV आहे तो शॉर्टलिस्टिंगला मला वाटतं थोडासा शॉर्टलिस्टला त्याचा इम्पॅक्ट पडतोच. इम्पॅक्ट पडत नाही असं त्याचा परिणाम होतो. ॲक्च्युली मराठीत बोलतो त्याचा परिणाम होतोच. माझ्याकडे कॅन्डिडेट आला होता की आता मी CGमध्येच, ज्या कॅन्डिडेटला चांगला होता, टेक्निकली साऊंड होता, पण त्यांनी 8 वर्षामध्ये 6 कंपन्या चेंज केल्या होत्या. जेव्हा मी क्लायंटला मॉर्गनला CV पाठवला की हा कॅन्डिडेट मला सुटेबल वाटतोय, तर क्लायंट बोलला की नाही त्याची स्टॅबिलिटी नाही. ग्रेट. कारण एक कुठेतरी तुम्हाला स्टॅबिलिटी पण दाखवावं लागते. जर तुम्हाला चांगल्या गोष्टींबरोबर काम करायचं असेल, चांगल्या कस्टमर बरोबर काम करायचं असेल, तुम्हाला स्टॅबिलिटी पाहिजे. कारण ते जे तुमच्यावरती एक पैसा इन्व्हेस्ट करतात किंवा टाइम इन्व्हेस्ट करतात, त्याची व्हॅल्यू त्यांना रिटर्न पाहिजे असते. येस. सो जे लोक आता करिअर स्टार्ट करतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे असं मला वाटतं की तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाताय तर साधारण एक 2 वर्षाचा तरी टाइम स्पॅन तुम्ही तिथं करायला पाहिजे मिनिमम. मिनिमम 2 वर्षच पाहिजेच. कारण आता मार्केटमध्ये आताची सध्याची सिच्युएशन अशी बघितली तर आपल्याला 2 वर्षाला पण कोण कॉल देत नाही. मिनिमम 3-3.5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागतात आणि तेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला कॉल भेटतात. मार्केटमध्ये जर तुम्हाला कॉल भेटत असतील नोकरी थ्रू, तर तुम्हाला मिनिमम 4 वर्ष तर एक्सपिरियन्स मी सजेस्ट करेन. 3-4 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजेच. ग्रेट. 2 वर्षात तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट थ्रू तुम्ही जाऊ शकता जर तुमचे स्ट्रॉंग नेटवर्क असेल तर. येस. सो सोमनाथ, 3 वर्षाच्या किंवा या टोटल 9 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही डायरेक्टली जावा डेव्हलपर म्हणून सुरुवात केली की अजून कोणत्या टेक्नॉलॉजीवरती काम केलंय? नाही, मी आधी PHP मध्ये थोडं काम केलं, पण माझा इंटरेस्ट जावामध्येच होता. मी जेव्हा डिप्लोमा असल्यापासून मी जावामध्ये होतो. मी ट्युशन्स केले सीड इन्फोटेकला, पण ॲज सच मला काय बेनिफिट भेटला नाही. मी जसे नॉर्मल स्टुडंट असतात आपल्या गावाकडून आलेले, ट्युशन्स लावले, जायचो यायचो, पण प्रॅक्टिस कधी केली नाही. कारण आम्हाला गाईड करायला कोण नव्हतं की तू प्रोग्रामॅटिकली प्रॅक्टिस कर. ओके. सो तुम्ही क्लासेस केलेलेच आहेत आणि आत्ता तर मला वाटतं पुण्यामध्ये बरेच सारे क्लासेस आहेत. आजकाल ग्रामीण भागातल्या मुलांना बरेच सारे ऑप्शन्स आहेत. सो मला असं वाटतं सोमनाथ की जी इथं ग्रामीण भागातली मुलं आहेत, आपला आपला हा पॉडकास्ट आहे किंवा ही जी सिरीज आहे ती फक्त आपण ग्रामीण भागातल्या मुलांसाठी करतो आहोत. त्या प्रत्येक मुलाला क्लास लावायची गरज आहे का? नसेल क्लास लावायची गरज तर त्या मुलाने ते 4 वर्षामध्ये एक्झॅक्टली काय गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून त्याला क्लास लावायची गरज नाही. कारण आजकालचे क्लासेस जर बघितले आपण तर खूप महागडे क्लासेस आहेत. म्हणजे साधारण 50 ते 60 हजारापासून सुरुवात होऊन 2.5, 3, 4 लाख, 5 लाखापर्यंतच्या क्लासेसच्या फीज आहेत. प्लस तुमचा टाइम इन्व्हेस्ट आहे, सगळे एनर्जी ड्रेन करण्याचे बरेच सारे प्रकार आजकाल होत आहेत. ते अवॉइड व्हावेत आणि क्लासपासून मुलांनी लांब जावं, हा एक हेतू आहे. तर त्यासाठी 4 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये मुलांनी काय केलं पाहिजे? जावा डेव्हलपर म्हणून माझं ड्रीम आहे ॲज अन जावा डेव्हलपर म्हणून. आत्ता जे फर्स्ट इयरला मुलं आहेत त्यांचं ड्रीम आहे जावा डेव्हलपर म्हणून व्हायचं, पण क्लास नाही लावायचा, मला डायरेक्टली जॉब लागता येईल एवढं नॉलेज ग्रास्प करायचं. त्या मुलांनी काय करायला पाहिजे कॉलेजमध्ये असताना? आता अशा मुलांना मी एक सजेस्ट करेन की ज्यांना 4 वर्षात कुठलाही ट्युशन लावायचं नाही पण जावामध्ये यायचं आहे, तर त्यांनी ॲक्च्युअल जावा काय आहे. आता काही लोकांना जावाचं परसेप्शन असं बनलं की जावा म्हणजे खूप महासागर आहे, तो खूप अवघड आहे, हे आहे. पण आता ज्याला ॲक्च्युली करायचं आहे त्यासाठी जावा इझी आहे. तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे जावामध्ये, की तुम्हाला दररोज थोडं थोडं तुम्ही टाइम स्पेंड केला पाहिजे. असं पण नाही की तुम्ही जावा करताय म्हणजे की
तर मार्केटमध्ये एवढं इव्हॉल्व जेव्हा होतं की ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केलं त्या JDK 5 होतं, नंतर 6, नंतर 7 होते, स्टेबल झालं. आज आमच्या 9 वर्ष करिअरच्या टाइम स्पॅनमध्ये जावा 7 वरून 25 ला आला आज. पण Great. असं त्यामध्ये खूप इव्हॉल्युशन होतं. ते तुमचं मुलांना हे सजेस्ट करेन की तुम्ही जे नवीन काय येतंय त्याच्यात तुम्हाला एकतर बेस पाहिजे. तुम्हाला जावाचं महत्त्वाचं की तुम्हाला बेस पाहिजे. विदाऊट बेस तुम्ही जावाचे कुठलेही फ्रेमवर्क यूज करायला गेला तुम्ही बोलाल की तर जावामध्ये मार्केटमध्ये खूप सारे फ्रेमवर्क आहेत की जावाची डेव्हलपमेंट खूप फास्ट होते. असं नाही, पण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल कोडिंग करता, बिझनेस लॉजिक लिहिता, तेव्हा तुम्हाला जावा बेस पाहिजेच. येस. ह्या जावाचा बेस पाहिजे. त्या बेसला आपण म्हणजे काय प्री रिक्विजिट्स काय आहेत? जसं आता मला वेब डेव्हलपर व्हायचं तर मला HTML, CSS, बूटस्ट्रॅप आलं पाहिजे किंवा अँग्युलर आलं पाहिजे, रिॲक्ट आलं पाहिजे, जावा आलं पाहिजे, .NET आलं पाहिजे. हे सगळं आहे. पण स्पेसिफिक जावा शिकतानाचा बेस काय आहे तुमचा? DSE, लॉजिक काय बेस आहे एक्झॅक्टली, म्हणजे तो त्या मुलांना पहिल्यापासून अक्वायर करता येईल? हां, तर आता जावा शिकताना तुम्हाला एकतर बेसिक तुम्हाला तुम्हाला CPP कन्सेप्ट माहीत पाहिजे. पुन्हा DSE तर पाहिजेच तुम्हाला. कारण जावा सेम अल्गोरिदमवरती बेस आहे. जे तुम्ही DSE मध्ये बोलता की लिनियर सर्च आहे, बायनरी सर्च आहे किंवा ॲरे आहेत, लिंक लिस्ट आहेत, क्यूज आहेत, स्टॅग्स आहेत. हे सर्व जावामध्ये आहे. ओके. आणि जेव्हा ते सिम्प्लिफाय करत चाललंय, पण तुम्हाला सिम्प्लिफिकेशन नाही. जेव्हा तुम्ही कुठलाही इंटरव्ह्यू फेस करता, तेव्हा समोरचं एक्सपेक्टेशन काय असतं की तुम्ही ठीक आहे, तो ॲन्सर दिला थिओरिटिकली, पण ॲक्च्युअल तो इंटरनल त्याचं वर्किंग कसं होतंय हे समोरच्याला एक्सपेक्टेड असतं. तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन आता लार्ज स्केल ॲप्लिकेशन्स असतात, त्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स असतो. नुसतं ॲप्लिकेशन डेव्हलप करून पण चालत नाही. मी कोणीही उठून बसलो त्या गुगलवरून कोड करून ॲप्लिकेशन डेव्हलप करेल, पण त्याचे परफॉर्मन्स आहेत, इम्पॅक्ट आहेत, सिक्युरिटीज आहेत, या सर्व गोष्टी बघावं लागतं. त्यामुळे तुम्हाला बेस ॲक्च्युअली त्याचं इंटरनल गोष्टी पण माहीत पाहिजेत की जावा कसं वर्क होतंय, काय करतंय, कोडचं कन्व्हर्जन कसं होतंय. ओके. सोमनाथ, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा आहे की मला आता मी इंजिनियर पास आउट आहे, मी इंजिनिअरिंग केलंय, पण मला जावा फ्रॉम स्क्रॅच स्टार्ट करायचं. तर मी जावामध्ये काय काय शिकलं पाहिजे? म्हणजे जसं कोर जावा असेल, ॲडव्हान्स जावा असेल किंवा अजून कुठले फ्रेमवर्क्स आहेत का? ह्याचा एक टोटल रोडमॅप जर आपण बनवायचा म्हटलं, डिस्कस करायचं म्हटलं, तर तो कसा असू हां, शकेल? तुम्हाला स्टार्ट करायचं तर तुम्ही कोर जावापासूनच स्टार्ट करायचं. बेसिक कोर जावा तुमचे ओप्स कन्सेप्ट आहे. तुम्ही कोर जावा तुम्हाला स्ट्रॉंग पाहिजे. कुठेही गेलं तुम्ही तुमचं कोर जावा स्ट्रॉंग झाला ना, तुम्ही कोणत्याही फ्रेमवर्कला कसाही कोड करू शकता. जसं मार्केटमध्ये स्प्रिंग आहे. आता स्प्रिंग तर आउटडेटेड होत चाललेलं आहे. त्या जागी स्प्रिंग बूटनं जागा घेतलेली आहे. पण जसं स्प्रिंग बूट पण जे डेव्हलप झालं ते बेसिक स्प्रिंगच्या टॉपअपच झालेलं आहे ॲक्च्युअली. येस. बेस मी जे आधी पण बोललो की मी तुमचा जो बेस गोष्टी आहेत ना, ज्या बेसिक गोष्टी आहेत तुमच्या क्लिअर असतील ना, तुम्ही कोणत्याही फ्रेमवर्कला जे जावाच्या एन्व्हायरमेंटमध्ये रन होतात. आता JVM बेस आधी ओन्ली जावाच होती. पण आता तुम्ही स्कला, कोटलिन अशा खूप साऱ्या लँग्वेज आलेत की ग्रुवी त्या JVM बेस एक्झिक्यूट होतात. ज्या जावाच्या प्लॅटफॉर्मवर एक्झिक्यूट होतात. म्हणजे जावा, कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, हायबरनेट आणि या ह्या सगळ्या ते गोष्टी तुम्हाला मस्टच आहे. येस. म्हणजे ॲज अ फ्रेशर म्हणून जायचं झालं तरी पण मस्ट आहे. मस्ट आहे. कारण आता कसं की जे माझ्या वेळेस जे रिक्वायरमेंट होती मार्केटची, Core आताची Java. रिक्वायरमेंटची होती. त्या रिक्वायरमेंटमध्ये 10 वर्षामध्ये खूप चेंज झालेलं आहे. आणि माझ्या आधी पण जे IT इंजिनियर होते, ओन्ली इंजिनियर झालं तर त्याला कंपनी घरी येऊन घेऊन जात होती की नाही आमच्याकडे जॉईन कर असं. पण आता मार्केटमध्ये एवढे इंजिनियर्स अवेलेबल आहेत की तिथं कॉम्पिटिशन एवढी वाढली. जशी गव्हर्नमेंट जॉबला बोलताय तुम्ही कॉम्पिटिशन आहे, तसं प्रायव्हेटमध्ये पण आहे. तर गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये डिफरन्स तर मला काय वाटत नाही, फक्त की गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला आराम मिळेल थोडं, पण जे तुम्हाला तुमची लाईफ लॅविश भेटते ती तुम्हाला ॲक्च्युअल IT इंडस्ट्रीमध्ये भेटतेच. पण Yes. तिथे तुम्हाला हार्डवर्क पण तेवढंच करावं लागतं. राईट. तो जावाच्या रोडमॅपबद्दलचे अजून कोणाचे काही क्वेश्चन असतील तर सोमनाथचा पोर्टफोलिओ लिंक्डइन प्रोफाईल आम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहोत मित्रांनो. सो सोमनाथ, मला थोडासा या पॉडकास्टमध्ये तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की आत्ताची करंट हायरिंग प्रोसेस जर आपण जावालाच ओरिएंटेड ठेवून बघितली, तर तुम्ही इंटरव्ह्यू पॅनलमध्ये बऱ्याच वेळा असता. तुम्हाला कशा पद्धतीचे कॅन्डिडेट एक्सपेक्टेड आहे की कॅन्डिडेटनं हे केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही ॲज अॅन त्याला पॅनलिस्ट म्हणून पहिल्या राऊंडमध्ये किंवा तुमच्या राऊंडमध्ये सिलेक्ट करता. सो म्हणजे तुम्ही एकतर 3 डिवाइडमध्ये त्याला आन्सर करू शकता की एक फ्रेशर कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेत आहात, एक मिड लेव्हलचा आणि एक सीनियर लेव्हलचा. या तिघांकडून तुमचे जावाच्या बाबतीतचे काय एक्सपेक्टेशन सेट असतात? नाही, आता मी जेव्हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट इंटरव्ह्यू घेतो किंवा फ्रेशरचा घेतो. ॲक्च्युली मी फ्रेशरचा इंटरव्ह्यू कधी मला घ्यायचा चान्स भेटलाच नाही. मी फक्त लास्ट कंपनीमध्ये यायचं एका कॉलेजला कॅम्पसला गेलो होतो इंटरव्ह्यूला. पण मी कुठेही गेलो तरी आमचा बेस स्टार्ट होतो की बेसिक जावापासून कोर कन्सेप्टपासून स्टार्ट होतो आमचा.
मी आता 21 वर्षाच्या कॅन्डिडेटचा पण एक लास्ट वीकमध्ये इंटरव्ह्यू घेतला. विप्रोचा कॅन्डिडेट होता. तो कॅन्डिडेट इज लाईक की सोमनाथ, मी पण पॅनलवर असतो, पण तू जो इंटरव्ह्यू घेतला तो एकदम पूर्ण डिफरंट. आय अप्रिशिएट की तू इंटरव्ह्यू घेतला. तो कॅन्डिडेट मी सिलेक्ट नाही केला कारण त्याचं बेसिक क्लिअर नव्हतं. आम्ही कुठे बेसिक, आमचा एकच फंडा आहे ज्यामध्ये बेस क्लिअर असेल ना, आम्ही त्याला काही शिकवू शकतो. ओके. म्हणजे जे लोक आता सध्या काम करतायत, काय काम करत असताना आपण बेसिक कधी ब्रशअप करत नाहीये. मोस्टली जेवढं काम आहे तेवढं काम करत राहतो आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला बेसिकची गरज लागते. सो या सोमनाथच्या आन्सरवरून मला असं वाटतं की कॉलेजमध्ये जे मुलं आहेत त्यांनी जावाच्या बाबतीत असं एकदम जी भीती आमच्या मनामध्ये आहे की आता ग्रामीण भागातल्या मुलं जावा काहीतरी वेगळा आहे बाबा, एवढं खूप हाय लेवलचे क्वेश्चन असतात. तसं अजून एक भीती आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये आहे की मी जेव्हा मुलांशी खूप बोलतो, त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक भीती कायम असते डी-एस-एची. सो डी-एस-एला थोडंसं डिवाइड करून आपल्याला काय जी कॉम्प्लेक्सिटी आहे, डी-एस-ए खूप कॉम्प्लेक्स आहे असं बरेच कॉलेजची मुलं म्हणतात किंवा तो एक समज हा मुलांमध्ये आहे. सो डी-एस-एला सिम्प्लिफाय कसं करता येईल सोमनाथ, की मला डी-एस-एमध्ये मला या पद्धतीनं सिम्प्लिफाय करायचं मग कन्सेप्ट सिम्प्लिफाय असेल किंवा प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करायचा असेल, तर तो कसा करता येईल? डी-एस-ए सिम्प्लिफाय करणं ॲक्च्युली तुम्हाला जे तुम्ही आत्ता कसं असतं की दादा आपण जेव्हा आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करतो, जेव्हा स्टुडंट लोकांसाठी मी हे सांगेन की तुम्हाला हेतून विचार करा की तुम्हाला करायचं आहे काय. तुम्ही कुठलंही तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं, कुठलाही क्वेश्चन दिला म्हणून तुम्ही ते गोंधळून जाऊ नका. तुम्ही एक त्याला डिव्हाइड करा की मला इनपुट, तुम्ही काय त्याला एक इनपुट म्हणतो आपण की जसं की काय देणार तुम्ही. जसं की आता आपण गहू दळून आणले, त्याचं कणिक मळली की चपाती तयार होते. सर ओके, आउटपुट काय चपाती आहे माझी, बरोबर. आपण त्याला रॉ मटेरियल काय लागतं हे तुम्ही नोट डाऊन करा की मला तुम्हाला टेक्नॉलॉजिकल भाषेत सांगायचं म्हणलं तर तुम्हाला ॲरे दिला आहे, तर तुम्हाला एक त्यातला मिसिंग एलिमेंट फाइंड करायचा आहे किंवा तुम्हाला एक एलिमेंट दिला आहे, त्याचा मॅचिंग एलिमेंट फाइंड करायचा आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे एक रिक्वायरमेंट तुम्ही स्टेप डाऊन राईट डाऊन करून ठेवा. जर तुम्हाला समजत नसेल नाही बाबा मला नाही समजत, तर तुम्हाला मला हे गोष्ट दिली, मला आउटकम काय पाहिजे, तर मला हा एलिमेंट पाहिजे, बरोबर. येस. तर सिम्पल अप्रोच असतो. आता मी स्वतःचा माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी JP मॉर्गनला इंटरव्ह्यू दिला होता 2021 मध्ये. त्यांनी मला सेम क्वेश्चन केला होता डी-एस-ए रिलेटेड की सोमनाथ मला मिसिंग नंबर फाइंड करायचा आहे. तर मी डायरेक्ट स्टार्ट काय केलं, मी कोड स्टार्ट केला. पण समोरच्याचं एक्सपेक्टेशन्स काय होतं की त्याने असं सांगितलं, मला बोट घेतले, हां माझ्याकडे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 मिसिंग आहे. त्याला माझा हा अप्रोच पाहिजे होता. तर तुम्ही हे अप्रोच फॉलो करा की बाबा मला मिसिंग नंबर फाइंड करायचा, तर मी काय करू शकतो, बरोबर. तर मग तुम्ही एक राईट डाऊन करा स्टेप बाय स्टेप आणि तुमचा आउटकम काय पाहिजे ते राईट डाऊन करा आणि तुम्ही त्यानुसार वर्कआउट करा. डी-एस-ए काही नाही मग तुमच्यासमोर. येस, ग्रेट. सो टेक्निकल क्वेश्चन आपण जरा थोडेसे बाजूला ठेवलेत, तर आता येऊयात की आपल्या जॉब ओरिएंटेड किंवा जॉब हंटिंग प्रोफाइल्स आणि या सगळ्या गोष्टी बाबतीतचा अनुभव मला तुमचा जाणून घ्यायचा आहे किंवा जे माझे ऑब्झर्वेशन आहे ग्रामीण भागातल्या मुलांच्या बाबतीतचे, ते मुलं एकदम एकतर लाजाळू शाय मुलं आहेत, बोलत नाही येत आहे. सो त्या मुलांनी एक्झॅक्टली म्हणजे पास आउट झाल्यानंतर काय करायला पाहिजे, की कसे ग्रुप्स, कुठले ग्रुप जॉइन करता येतील किंवा लिंक्डइन कसं यूज करायला पाहिजे, नोकरी पोर्टलवरतीचे काही हॅक्स आहेत का तुमच्या बाबतीतचे, म्हणजे जेणेकरून ते आपल्या मुलांना नोकरीसाठी युजफुल होतील? हां, तर आता ग्रुप्स एकतर लोकांचे कनेक्ट्स पाहिजेत. इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांबरोबर कनेक्ट्स पाहिजेत. तुम्ही असा विचार करू नका की माझा कनेक्ट CEO बरोबर पाहिजे. भले तो 1 वर्षापूर्वी तुमचा लागलेला मित्र असो, त्याच्या मित्रांचे मित्र असो, त्यांना तुम्ही LinkedIn प्रोफाईल तुमची 100% बनवा. अशी बनवायची आहे म्हणून की मी डेव्हलपर, मी एवढं असं पण एकदम हाय-फाय पण नका बनवू. जे तुम्हाला गोष्टी माहीत आहेत त्या बनवा, त्यांच्याबरोबर कनेक्ट करा. जॉब मार्केट, आय-टीचं जॉब मार्केट तर असं असतं की 70% रेफरन्स जे असतं, 30% ओपन असतं, जे तुम्हाला नोकरीवर दिसतं ते. कारण जर तुम्ही रेफरल थ्रू गेलं तर तुम्हाला इझिली जॉब भेटतात किंवा तुम्ही रेफरल म्हणजे की असं आता एक शस्त्र झालं की तुम्हाला माहिती आहे की आता मी तुम्हाला रेफर केलं तर तुम्हाला जॉब भेटणार होता किंवा मी नाही तर माझ्या मित्राला सांगतो की जॉब भेटून जाईल तुम्हाला. पण नोकरीवरती तुम्ही जरी फ्रेशरमध्ये तर नोकरीवरती जॉब कमी आहे. कमीच आहेत, म्हणजे नसल्यासारखेच आहेत. Right. एकदम 0.% मध्ये असेल, कुठे 1%, 2% मध्ये असेल किंवा त्याच्यापेक्षा पण कमी असेल. नोकरीवरती तुमची प्रोफाईल 100% पाहिजे. तुम्ही प्रोफाईल पण, आता तुम्ही प्रोफाईल बनवली सोडून दिली असा तुम्हाला जॉब नाही भेटणार. नोकरीचं अल्गोरिदम असे चालतात की जे तिथे लोक बसतात
ते याच्या लोकांना जी प्रोफाईल वरती टॉपला दिसते तेच ते तुम्हाला पिक करून कॉल करतो. त्यासाठी काय करायचं, तुम्ही सकाळी उठल्यानंतर पहिलं काम करायचं, नोकरीमध्ये काय तर स्किल ॲड करायचं, काय तर रिमूव्ह करायचं, तेव्हा तुमची प्रोफाईल वरती येते, पॉपअप होते, लेटेस्ट अपडेटमध्ये येते. येस. आणि लिंक्डइनवरती जे कम्युनिटी ग्रुप्स आहेत, जसं की जावा डेव्हलपर्स कम्युनिटी आहेत, काही क्लाउड रिलेटेड कम्युनिटी ग्रुप्स आहेत, ते जॉईन करायचे, त्यांचे मीटअप असते, ते मीटअप अटेंड करायचे. हे ग्रामीण भागातल्या मुलांना माहीत नाही की मीटअप काय असतं ते. येस, ग्रेट. एकतर ग्रामीण भागातली मुलं एकतर बोलायला भेटतात. आता काही जसं की मी कॅपजेमिनीला काम करतो, तर कॅपजेमिनी एक प्रोग्राम चालवते स्पीकअप म्हणून. जे मुलं बोलत नाहीत, बाबा ते काय काय मुलं असतात ते ग्रामीण भागातून पुण्यात आले, कॉलेज केलं, चांगले मार्क्स मिळवले ते व्यस्त असतात, पण ते बोलत नाहीत. एक तुम्ही जसं वर्ड यूज केला की लाजाळू, किंवा बोलायला घाबरतात, समोरच्याला कसं बोलू, किंवा कम्युनिकेशनचा न्यूनगंड मनात बाळगतात, बाबा माझं इंग्लिश कम्युनिकेशन नाही, जे की शहरातल्या मुलांना आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये हा डिफरन्स आहे. पण ज्या शहरातल्या मुलांपेक्षा ग्रामीण भागातली मुलं कॅपेबल असतात. येस, ॲग्री. जसं तुम्हाला पण येतं, आपण जेव्हा पण ग्रामीण भागात येतो, त्यामुळे ग्रामीण भागातले मुलं खूप कष्ट करतात. जेव्हा ते कुठेही स्टार्ट करतात, पिच करतात कुठल्याही कंपनीमध्ये, त्यावेळेस ते खूप पुढे जातात. तर तरी पण त्यांना एक गोष्ट आडवी येते, ती म्हणजे कम्युनिकेशन. येस, आणि त्या कम्युनिकेशनवरती तुम्ही डेली काम केलं daily काम पाहिजे. केलं. एक दिवसामध्ये किंवा असंच उठून कम्युनिकेशन ते बिल्ड खूप नाही नाही. होणार आहे. तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं म्हणतात, तुम्ही घ्या साऊथ इंडियातले लोक घ्या, नॉर्थ मधले घ्या, ओके, तर उत्तर भारतातले तिकडचे त्यांना काही नाही येत, ते कम्युनिकेशनवरती चांगल्या चांगल्या जॉबच्या पोस्टला जाऊन बसतात. येस. सोमनाथ, मला आता एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे. IT मध्ये लॉबिंग चालतं का? IT मध्ये लॉबिंग चालतं. मी 100% म्हणतो, IT मध्ये लॉबिंग चालतं. रिजन वाईज चालतं, कधी कधी कम्युनिटी वाईज पण चालतं. पण मी ज्या कंपनीत स्टार्ट केलं, त्या कंपनीत माझ्या आपल्याच एका ग्रुपमधल्या ग्रुप मेंबरचा एक्सपिरियन्स सांगतो. मी जिथं जॉईन झालो तिथं प्रॉडक्ट बेस्ड कंपनी असून पण ऑलमोस्ट 90% पब्लिक हे महाराष्ट्रीयन होतं. म्हणजे महाराष्ट्रीयन असून त्यातलं जसं डिस्ट्रिक्ट वाईज सांगायचं म्हणतं, नगर साईडचे लोक ऑलमोस्ट 40-60 लोक होते. ओके, हे झालं तुमचं एक लॉबिंगचं पार्ट. Yes. तर लॉबिंगचा पार्ट सांगतो. मी एक कॅन्डिडेट रेफर केला होता, प्रवीण वेळे म्हणून आहे, आपलाच आहे कॅन्डिडेट. तर तो मुंबईला जॉबला होता, त्याला पुण्यात सिच्युएट होतं. तर त्या मॅनेजर आहे साऊथ इंडियन, ओके. मग त्यांनी मला प्रोफाईल मागली, समजा मला असेल कोण कॅन्डिडेट तर दे. मी प्रवीणची प्रोफाईल, तो प्रवीणला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं सॅटर्डेला. मॅनेजर स्वतः इंटरव्ह्यूला आला नाही. जेव्हा मला नेक्स्ट वीकमध्ये समजतं की त्यांनी साऊथ इंडियनच कॅन्डिडेट भरला होता. राईट. सो लॉबिंग हे चालतंय. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या मराठी इंजिनियर्सला आणि मराठी मुलांना विनंती आहे की तुम्ही मराठी पोरांना रेफर करायला पाहिजे. आणि जो मराठी कम्युनिटीचा जो टक्का आहे IT मधला, तो वाढवायला पाहिजे. आणि वाढवायला काही हरकत नाही. जे कॅपेबल कॅन्डिडेट आहेत त्या कॅन्डिडेटला मात्र नक्की रेफर केलं पाहिजे. आपण त्यासाठी 2014 पासून, मी जसं पास आउट झालं तेव्हापासून आम्ही सचिन बरोबर मिळून आपला जो ग्रुप आहे त्यातून आम्ही प्रयत्न तेच करतोय की आपल्या मुलांना, आपण ग्रामीण भागातल्या मुलांना पुढे घेऊन जायचं. येस. आपण फक्त त्यांना काही पैसे देत नाही, आपण जस्ट त्यांना एक रेफरन्शियल हे करतोय आणि जॉब देतोय. तिथून पुढे तो मुलगा, आत्तापर्यंत आमचा एक्सपिरियन्स असा आहे की कुठल्याही कॅन्डिडेटने असं त्यांनी आम्हाला की मान खाली घालायला लावली किंवा आम्ही त्याला रेफर केलं आणि त्यांनी नाही जॉब सोडून तो घरी बसला, असं कधीच झालेलं नाही. ग्रेट. त्या कॅन्डिडेटने खूप एक्सपिरियन्स आणि चांगल्या, आमच्यापेक्षा चांगली सॅलरी घेतात, आमच्यापेक्षा कमी एक्सपिरियन्स असून पण, कारण त्यांनी त्यावेळी स्वतः डेव्हलप केलं स्वतःला. ग्रेट. तो अजून एक क्वेश्चन असा आहे माझा, सोमनाथ, की आता ले ऑफ नावाचं एक वादळ इंडस्ट्रीमध्ये आहे. बऱ्याच साऱ्या कंपन्या ले ऑफ करतायत, फायरिंग करतायत. सो या ले ऑफमध्ये पण मार्केट कसं आहे एक्सपिरियन्ससाठी, फ्रेशरसाठी, किंवा ओपनिंग्ज आहेत का मार्केटमध्ये? काय कंडिशन आहे सध्या मार्केटची? मार्केटमध्ये ओपनिंग्स आहेत. ले ऑफ हे ऍक्च्युली कोणासाठी आहे की आता जसं की तुम्ही एक्झाम्पल घेतलं, TCS एक्झाम्पल घ्या किंवा काही कंपन्यांचं, अमेझॉनचं एक्झाम्पल, जे एक गोष्ट केली की लॉकडाऊन नंतर एकदम डिजिटायझेशन, लोकांना वाटलं की कोरोनामधून आपण बाहेर पडतोय की नाही, ओके. तेव्हा ज्या गोष्टी डिजिटल आहेत त्या गोष्टी पण डिजिटल आल्या. तेव्हा एक मॅनपॉवरची कमी पडली IT इंडस्ट्रीला. तेव्हा त्यांनी मॅनपॉवर खूप रिक्रूट केली, भरून ठेवली, ओके. आणि त्याचं हे झालं की नंतर प्रोजेक्ट जसे डिजिटलायझेशन कमी झालं, न्यू नॉर्मलमध्ये आपण आलो, नॉर्मल लाईफ पुन्हा चालू झालं, कोरोनाच्या आधी होतं तसं. तेव्हा मग त्या लोकांना बसवून ठेवायचं. आता बसवून ठेवायचं कंपनीला पण परवडत नाही की जर 10,000-20,000 लोक बसवून ठेवायचे, बरोबर. ह्याच्या आधी बसवून ठेवायचे जेव्हा इंजिनियर नव्हते, जेवढी मनुष्यबळ मार्केटमध्ये नव्हतं तेव्हा ते बसवून ठेवायचे, कारण तेव्हा क्लायंटकडून तेवढा पैसा पण यायचा. तेव्हा कोरोनाच्या आधी सिच्युएशन अशी होती की क्लायंटकडून पैसे यायचे. तेव्हा क्लायंटला माहित नव्हतं की रिमोट बसून लोक काम करू शकतात. येस. पण आता रिमोट वर्किंग झालं, हे झालं, आणि आता
ले ऑफ. आता ले ऑफ कोणाचा होतोय? ज्यांना अशी सवय लागली, मी कंपनीत आलो, काय नाही, मी पंच केलं, मी जाऊन गेम खेळलो, मी टिफिन आणला, जेवण केलं, पुन्हा गेम खेळलो, बॅग उचलून पुन्हा घरी गेलो. यांचा ले ऑफ हा फिक्स होणार आहे. मी अजून पण सांगतो, यांचा होणार आहे. ज्यांना काम करायचंय, खरंच पुढे जायचंय, काम करतात एकदम याच्यानुसार, त्यांना कोणालाही ले ऑफ झालेला नाही. ग्रेट. सो म्हणजे लेआउट बद्दलच्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत मित्रांनो, त्या सगळ्या तुमच्या दूर होतील. कारण लेऑफ हे स्किलफुल कॅन्डिडेटचे खूप कमी केसमध्ये, अगदीच खूप मोठं रिसेशन आलंय त्या केसमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. पण सध्या तरी लेऑफ जे आहे, जे लोक कॅपेबल नाही आहेत, अशा लोकांना करतायत. जो कोविडमधलं एक्सेस हायरिंग होतं, ते एक्सेस हायरिंग कमी होतं आहे, त्याच्यामुळं लेऑफ आहेत. त्यामुळे न घाबरता तुम्ही जे स्किल शिकता आहात, जे फ्रेशर मुलं आहेत या व्हिडिओ बघत असतील, त्या मुलांनी तुमच्या स्किलवरती फोकस करा, कन्सिस्टंट राहा, तुम्हाला नक्की जॉब लागेल असं मला वाटतं. हां, स्किलवर जर फोकस केला ना, तुम्ही तुमच्या स्किलला स्टक राहिला, नाही मला येतोय, तुम्हाला कुठलीही कंपनी बाहेर जाऊ देत नाही. राईट. सो सोमनाथ, अजून एक सध्या खूप वेगळं असं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वारं चालू आहे AI यूजचं. तो बरेच सारे लोकांच्या आणि स्पेशली फ्रेशर मुलांचा हा प्रश्न असतो की त्यातल्या डेव्हलपमेंटमध्ये आपण काम करतो आहे. तर बऱ्याच साऱ्या मुलांचं असं म्हणणं असतं, कारण रील्स जे सोशल मीडियाचा आत्ता मेन आत्ताच्या तरुण मुलावरती जो इम्पॅक्ट आहे तो रील्सचा इम्पॅक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये बरेच सारे कंटेंट क्रिएटरचं असं म्हणणं आहे सोमनाथ की AI मुळे जॉब जातील, डेव्हलपरचे जॉब जातील. मला नाही एवढ्यात एआयमुळे जॉब जातील. एआयमुळे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी भेटतील. ज्यांना एआय रिलेटेड गोष्टी माहिती, जी टेक्नॉलॉजी आहेत. असं आहे का, तुम्ही टेक्नॉलॉजी, तुम्ही पण तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करता. तुम्ही गावाकडून शहरामध्ये आला, तुम्ही गावाकडे जे कपडे घालता ते शहरामध्ये बघून बघून तुम्ही ते कपडे Upgrade करता. लोकांना तुम्ही अपग्रेड करता. तुम्ही Yes. मोबाईल बोलता की नाही, मला आता 2 GB 1 GB रॅमचा मोबाईल होता, आमच्या वेळी 512 रॅम होते. नंतर GB मध्ये गेले तर 4 TB मध्ये जायला लागले. बरोबर. जसं तुम्ही स्वतःची डिजिटल लाईफस्टाईल अपग्रेड Upgrade करताय, तसं तुमचे स्किल सेट अपग्रेड करत. एआयमुळे तुमचा जॉब नाही जाऊ शकत. कारण एआय असं नाही की सर्वच कंपन्यांना एआय 100% तुम्हाला सॉफ्टवेअर बनवून देतं की तुम्ही कोड लिहिला. जे एआयला पण जे प्रॉम्प्ट टाकणारे लोक आहेत, ते पण इंजिनियरच engineers बसले. आहेत. बरोबर. Yes. तुम्ही जर इनपुटच नाही दिलं तर एआय काय तुम्हाला देणार? एआय डायरेक्ट तुम्हाला सॉफ्टवेअर नाही बनवून देणार. येस. सो या आन्सरच्या माध्यमातून मला पुन्हा एकदा गोष्ट हायलाईट करायची आहे. जे रील्सवरती कंटेंट क्रिएट करतायत, जे यूट्यूबवरती कंटेंट क्रिएट करतायत, की ज्यांचे जॉब ते रिअल टाईम खरंच ते सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत का, एकदा चेक करा. जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत ते तुम्हाला असं कधी सांगणार नाहीत की नाही हे AI टूल आलं ना, आता पूर्ण सॉफ्टवेअर इंजिनिअरचे जॉब जाणार. हा जो इम्पॅक्ट आहे सोशल मीडियाचा, तो परत बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या स्किलवरती फोकस करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जे स्किलफुल पर्सन आहेत त्यांना नक्की कुठं ना कुठं जॉब मिळेल. तो सोमनाथ, मला पुन्हा एकदा जॉब ओरिएंटेड आणि जॉब कसा घ्यायचा त्याच्यासाठी नेटवर्कची कशी मदत करायची, कारण बरेच सारी मुलं ॲक्टिव्ह नसतात ग्रुपमध्ये, ते फक्त जॉईन व्हायचं म्हणून होतात. बऱ्याच साऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नंबर असतात, मग IT च्या 100 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नंबर आहेत. तर स्पेसिफिक HRला किंवा जे पोस्ट टाकतात त्यांना कसं कनेक्ट झालं पाहिजे किंवा काय इथिक्स पाळले पाहिजे मुलांनी, याच्याबद्दल थोडंसं सांगितलं तर बरं होईल. आता जसे तुम्ही ग्रुपचं बोलताय, मी बोलतो की तुम्ही 100 ग्रुप जॉईन करण्याचे 10 ग्रुप जॉईन करा, जिथे तुम्हाला रिअल जॉब भेटतील. मार्केटमध्ये असे काही जॉब ग्रुप्स आहेत की जे तुमचा डेटा घेतात आणि डेटा कंपन्यांना विकतात, मार्केटिंग कंपन्यांना. तुम्ही असे ग्रुप जॉईनच करू नका. मी बोलतो तुम्हाला, तुम्ही त्याची ऑथेंटिसिटी चेक करा की किती ऑथेंटिक ग्रुप आहेत ते. बरोबर. तिथे तुम्ही ज्याने ग्रुप पोस्ट केला तुम्ही कॉल करा, त्याला विचारा की रिक्वायरमेंट काय आहे, काय स्किल सेट रिक्वायर्ड आहे. ओके, त्या स्किल सेटनुसार मग काय गरज आहे, ह्याच्यावर तुम्ही ठरवा की मग काय होणार आहे ते. जर तो बोलला की नाही तुला हे पैसे करायला लागतील, तो हा डेटा दे, असा जो ॲक्च्युअल तुम्हाला रेफरन्स देणार आहे तो कधीच तुम्हाला म्हणणार नाही तुझा नंबर दे, 10 लोकांना ईमेल ID दे. कारण जे काही ग्रुप आहे ते जस्ट डेटा कलेक्ट करतात आणि डेटा मार्केटमध्ये विकतात. ते स्वतःच्या बेनिफिशियलसाठी करतात. येस. तुम्ही रिअल ग्रुप जॉईन करा आणि तिथं तुम्ही रिअल तुमच्या क्युरीचा, आता क्युरीच्या पण तुम्ही असं करा की न्यूनगंड बाळगू नका की नाही मला जमत नाही, मला हे जमेल का, असं नाही. तुम्हाला जॉबची गरज आहे, तुम्ही त्याला कॉल करा, विचारा. आता तिथे पण पुन्हा प्रॉब्लेम तुम्हाला वाटतो की नाही तो रिस्पॉन्ड करत नाही, मी काय त्याला कॉल करू. हा एक इगो अडवायतो. हा इगो बाळगू नका. कसं असतं की इंडस्ट्रीमध्ये काम करताना का नाही, की जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करता तेव्हा समजेल की यार आपण त्यावेळेस आपण चुकीचं होतो. कारण एक असतं की मीटिंग असते किंवा काही वर्क असतं, ते जेव्हा फ्री टाइम भेटत तुम्हाला रिस्पॉन्ड करतात. तेव्हा तुम्ही जर इमिडिएटली अवेलेबल असेल, त्यांनी पोस्ट टाकली, इमिडिएटली तुम्ही त्याला टच करा. येस.
सो तुम्ही जे जॉब पोस्ट टाकतायत त्याच्या बाबतीतचा थोडासा विचार करा, जेणेकरून त्यांचा रिस्पेक्ट ठेवा, की बाबा त्याला टाइम नसेल तर तो नक्की रिपीट तुम्हाला कॉल करेल. जरी नाही केला तर तुम्ही 1-2 वेळा म्हणजे रिमाइंडर टाका, त्यांना मेसेज करा आणि कनेक्टेड राहा. तुम्हाला नक्की जॉब भेटून जाईल. सो या सगळ्या गोष्टी सोडून अजून जावाबाबत जर तुम्हाला काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर सोमनाथशी कनेक्टेड राहालच तुम्ही. सोमनाथ, माझा शेवटचा प्रश्न या पॉडकास्टचा हा आहे, की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी आय-टीकडं कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे? म्हणजे फक्त जॉब लागावा यासाठी तर प्रयत्न केलेच पाहिजे, मला असं वाटतंय, की पण त्यांनी मेहनत जे आता मुलं घेत नाहीत, स्पेशली ग्रामीण भागातल्या बऱ्याच साऱ्या मुलांशी ज्यावेळेस बोलतो मी, तर ते एक मुलं शॉर्टकट शोधायचे प्रयत्न आहेत. प्रत्येक मुलगा शॉर्टकट शोधायचे प्रयत्न आहे. मी पास आउट झालो आणि मला 1 महिन्यात कसा जॉब लागेल किंवा अगदीच कमी वेळेत कसं जॉब लागेल, अशी मुलांची टेंडन्सी आहे आजकालच्या मुलांची. तर त्या मुलांना तुमचं मार्गदर्शन काय असेल? हा माझा शेवटचा प्रश्न आहे पॉडकास्टचा. हां, आता शॉर्टकट हा जॉबला शॉर्टकट नसतो. जावामध्ये तर शॉर्टकट नाही. तुम्ही कुठल्याही लँग्वेज घ्या. तुम्ही बोलता की पायथॉन घ्या, रिॲक्ट घ्या, अँग्युलर घ्या. तुम्हाला कुठेही शॉर्टकट भेटणार नाही. तुम्हाला 3 महिने, 6 महिने कन्सिडर आता प्रत्येकावरती डिपेंड राहतं की तो किती ग्रास्प करतो. तो किती नॉलेज घेतो, किती प्रॅक्टिस करतो. आता मी असं नाही बोलणार की तुम्ही 10 तासच तुम्ही त्याच्यावर घेऊन बसा. तुम्ही काही लोकं असे असतात की 2 तासच करतात, पण ते व्यवस्थित मन लावून करतात. हो. फुल्ली कॉन्सन्ट्रेशनने करतात, जॉब भेटतो. तर 1 महिन्यानंतर जॉब भेटणार. आता शहरातली मुलं काय करतात, ते ऑलरेडी सिटीमध्ये राहिलेले असतात. त्यांचे मित्र ग्रुप असतात, ते बाहेर पडले असतात. त्यांचे आई-वडील कधी घेत नसतात. त्यामध्ये ग्रुपमध्ये राहून कोणाचे वडील, कोणाची आई, कोणाचा मित्र, कोणाचे काका, मामा हे आय-टी इंडस्ट्रीमध्ये असतात. त्यांच्या रेफरन्स थ्रू ते जॉब घेतात. येस. ग्रामीण भागातल्या मुलांच्या बाबतीत एवढे रेफरन्स इझिली भेटत नाहीत. कारण खेडेगावात कसं राहतं की मेकॅनिकल इंजिनिअर तो तिकडे, पण तो काय म्हणतो, मी बघतो माझा मित्राचा मित्र आहे. पण असं नाही की तो पण त्याला टाईम भेटत नाही. ॲक्च्युली Right. तो पण बघतो, पण त्याला टाईम भेटत नाही. तुम्ही असे करा की तुम्ही तुमचे LinkedIn नेटवर्क वाढवा. LinkedIn नेटवर्क नुसतं दाखवण्यासाठी वाढवू नका. तुम्ही त्यांना पिच करा. तुम्हाला डेली नाही म्हटलं तरी साऊथवाले किंवा नॉर्थवाले मुलांचे मला 8 ते 10 मेसेज असतात की कॅन यू प्लीज रेफर मी. विदाउट ओळखीचे Without ओळखीचे. आणि आपली मराठी मुलं ओळख असूनही रिप्लाय किंवा आपली मेसेज टाकत नाही ते. आपली मराठी मुलं काय करतात की हा LinkedInला कनेक्ट झाला नाही, माझ्याबरोबर तो कनेक्ट आहे बस. असं जसं की आपलं की एक पॉलिटिकल व्ह्यूमध्ये नाही माझ्याबरोबर तो कनेक्ट आहे. एक छाती काढून तसं नाही चालत. ॲक्च्युली तुम्ही त्याला कनेक्ट करा. विचारा किंवा जॉब वेकन्सी असेल तर रेफर कर मला. आणि मी हे पण बघितलंय, ज्या मी मराठी मुलांना रेफर केलं, त्यांनी त्यांच्या प्रोफाईल रेफर केल्यानंतर भरल्या सुद्धा नाही 100%. काही 5%, 3% जेवढे आम्ही डेटा भरला त्याच्यावरतीच राहतो. तर तुम्ही ते प्रोफाईल 100% भरा. तुम्हाला आज न उद्या कॉल जातो. नाही आलं तर दुसऱ्या कंपनीत दुसऱ्या मित्रांना सांगा, विचारा तुम्ही त्या मित्राला की तुझ्या मित्राच्या कंपनीत जॉब आहे का? असं नसतं की मी कॅपजेमिनी जॉईन केलं म्हणजे मी लाईफ टाईम कॅपजेमिनी किंवा माझ्या बाहेर मित्र नसतात कुठल्याही कंपनीमध्ये. सर्वांचं नेटवर्क सर्वेकडे पसरलेलं असतं. येस. सो कोणत्याही शॉर्टकटच्या पाठीमागे लागू नका. फसवणूक ज्या होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात, त्या फसवणूक पासून जर तुम्हाला सावध व्हायचं असेल तर लक्षात ठेवा की आय-टी ही अशी फील्ड आहे, स्किल बेस्ड फील्ड आहे आणि इथं पैसे देऊन जॉबला लागता येत नाही. तुम्हाला जॉबचे पैसे मिळत आहेत. त्यामुळं कोणत्याही कन्सल्टन्सीज, एजन्सीज अशा असतील की जे तुम्हाला जॉब घेऊन पैसे मागतायत आणि म्हणजे तुमचं काम करून देतो, बॅकडोर एंट्री देतो. या सगळ्या गोष्टीपासून मला वाटतं या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही शिकला असाल आणि हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत योग्य कंटेंट घेऊन आला असेल. तुम्हाला ज्या गोष्टी आवडल्या असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. काही इम्प्रूव्हमेंट असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक इंजिनिअरपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. तुम्ही एक शेवटचा बोला की बॅकडोर एंट्रीज. बॅकग्राऊंड आणि बॅकडोर एंट्रीज तर ह्या नाहीच, पॉसिबलच नाही आय-टीमध्ये आता. जे तुमचे डॉक्युमेंटेशन आहेत ना, एवढे स्ट्रिक्टली व्हेरीफाय होतात ना, खूप स्ट्रिक्टली आहेत. आणि मी असे एक्झाम्पल देईन की जेव्हा की तुम्ही 10 लाख कोण लावून दे, 2 लाख भरा आणि मी तुला जॉब लावून देतो. ह्या मोहाला तर बळीच पडू नका. येस. 2 लाख भरतो आणि 35,000 सॅलरी देतो. अशी कुठलीच कंपनी नाही. तुम्हाला 2-3 दिवस, 1 महिन्यात बसवतील, सॅलरी देणार नाहीत. कुठल्याही कंपनीचं नाव टाकतील आणि पुन्हा गायब होऊन जातील. असे खूप इन्सिडेंट झाले आहेत. पुण्यामध्ये झाले आहेत किंवा बाहेर हैदराबाद, बेंगलोरला पण झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही अशा मोहाला बळी पडणार. कुठलीही कंपनी पैसे घेऊन जॉब देत नाही. राईट. कारण कंपनीला जर तुमच्या राईट स्किल सेट असेल तर कंपनी तुम्हाला पाठीमागे. बोलले की 30 देणार आहे तर तुम्हाला 40 देते आणि मग ती आमच्याकडे ये. येस. कारण कंपनीमध्ये ते कॉम्पिटिशन असतं. येस. सो बी अवेअर अबाउट द फ्रॉड्स. थँक यू टीम.
थँक्यू.